नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर त्यासाठी मी या ठिकाणी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे. तुम्हाला जर यापेक्षा मोठे बटाटे भेटले तर तुम्ही तेच घ्या. आता या बटाट्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर हा बटाटा आपल्याला फ्रेंच फ्राईजच्या आकारामध्ये कट करायचा आहे. तर त्या अगोदर हे कडेचे जो भाग असतो तो काढून घ्यायचा, म्हणजे छान आकारामध्ये आपले फ्रेंच फ्राईज कट होतील. आणि मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे कट करून दाखवते, म्हणजे कोणीही कट करू शकतं. आणि तुम्हाला जर हे जास्त प्रमाणात आणि नेहमी फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील तर हे हाताने कट करायला जास्त वेळ लागतो. तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा फ्रेंच फ्राईज कटर मागवू शकता, त्याने लवकर तयार होते आणि एकसारख्या आकारामध्ये कट होतात. आणि जर थोड्याफार प्रमाणात बनवायचे असतील तर असंच चाकूने कट करू शकता. तर या ठिकाणी सर्व बटाटे कट झालेले आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी आपलं नॉर्मल थंड पाणी घेतलं आणि यामध्ये हे 5 मिनिटासाठी ठेवणार आहे. आता 5 मिनिटं हे असंच पाण्यामध्ये ठेवते. तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया. तर या ठिकाणी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये अर्धं पातेलं पाणी गरम करायला ठेवलं आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. आणि या पाण्याला चांगली उकळी आली की नंतर यामध्ये आपल्याला ते कट केलेले फ्राईज टाकायचे आहे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर यामध्ये हे सोडून देऊया. आणि आता मोजून 3 मिनिटं हे आपल्याला पाण्यामध्ये शिजवायचं आहे. आणि यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची, लो नाही करायची. तर 3 मिनिटं झालेत. आपण एक पीस चेक करूया शिजलंय की नाही. आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे, 90% शिजवायचं आहे फक्त. एकदम बरोबर शिजलंय. आता हे काढून घेते. हे काढल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ठेवलं होतं. त्यातलं पूर्ण पाणी निथळल्यानंतर हे एका सुती कपड्यावर टाकते आणि 10 मिनिटं मी या सुती कपड्यावर हे असंच पसरवून ठेवणार आहे. आणि नंतर हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर आता हे थंड झालेलं आहे. हे बघा, यावरचं पाणीसुद्धा गेलेलं आहे. नंतर मी यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे आपले फ्रेंच फ्राईज क्रिस्पी व्हायला मदत होईल, त्यामुळे हे टाकायचं. आणि जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर हे कॉर्नफ्लॉवर स्किप करायचं. यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आणि नंतर माझ्याकडे हा एक डबा आहे, यामध्ये मी हे फ्रेंच फ्राईज फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तुमच्याकडे जर एअरटाईट डबा असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ठेवले तरी चालतील. आणि तुम्हाला जर हे 5-6 महिन्यांसाठी फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं असेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर न टाकता असंच झिप लॉकच्या बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि हे 5 ते 6 महिने सहज टिकतं. आता याचं झाकण लावून मी हा डबा 1 तासासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर आपण हे फ्राय करून घेऊया. तर मला हे फ्रीजमध्ये ठेवून 2 तास झाले. 2 तासानंतर मी हे काढलंय. तेलसुद्धा चांगलं गरम होतंय. आता हे आपण लगेच फ्राय करून घेऊया. तर इथे तेल चांगलं कडक तापलेलं आहे आणि त्यानंतरच मी यामध्ये हे फ्रेंच फ्राईज सोडते. आणि हे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम केली आणि मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करून घेते.
साधारण 2 ते 3 मिनटं हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. थोडासा कलर बदलला की लगेच काढून घ्यायचं. तर हे बघा, याचा मस्त कलर बदललेला आहे. आता हे काढून घेते आणि बाकीचे फ्रेंच फ्राईजसुद्धा आपण फ्राय करून घेऊया. फ्राईज काढायला मी अगोदर एका प्लेटमध्ये हा टिश्यू पेपर ठेवला आणि यावरती हे फ्राईज टाकते, म्हणजे जे काही तेल असेल ते या टिश्यूमध्ये ॲब्झॉर्ब होईल. आणि बाकीचे फ्रेंच फ्राईजसुद्धा यामध्ये सोडते. आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चालतील असा हा पदार्थ आहे. आणि याला बरेच जण फिंगर चिप्ससुद्धा म्हणतात. तर हे फिंगर चिप्स सगळेजण बाहेर खात असतात, पण घरी जरी बनवले तरी हे खूप सोपे आहे. तर सगळ्यांनी नक्की ट्राय करा. तर आता हे सुद्धा मस्त तळलेले आहे. आता हे काढून घेते. तर या ठिकाणी आपली फ्रेंच फ्राईज तयार झालेली आहे. याची चव आणखी वाढवण्यासाठी यावरती मी काळी मिरी पावडर टाकते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू पण शकता आणि नाही टाकली तरी चालतं. त्यानंतर चाट मसालासुद्धा टाकते. चाट मसाल्यामुळे याला आणखी छान चव येते. तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. तुम्हाला या आवाजावरतूनच कळत असेल की हे किती क्रिस्पी झाले. आणि हे बघा, एक मोडून दाखवते. छान कुरकुरीत झाले. यासोबत तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा खाऊ शकता. आणि बाहेर मिळते त्यापेक्षाही चवीला छान लागतात हे फ्रेंच फ्राईज. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.